संसारा उठा वेगी करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, इथे मनुष्याचे काय आहे. समचरण सरोजम संद्रनिलांबुदाभं, जगननिहित पाणी मंडलम मंडलाडाम. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवलासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथमानाम, हरी पांडुरंगा करो. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तीचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी. आता ज्ञानेशंच ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेमस्वरूपिणीं, नामदेवस्य दयामूर्तिं नाथ वंदे पुनः पुनः. वैराग्यस्य परं मूर्तिं देहुक्षेत्रे निवासिनीं, तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संसारामध्ये जन्माला आलोय माय बाप. बघा, आपण या संसारामध्ये जन्माला आलोय. संसार नेमकं काय? आपल्या नजरेमध्ये एकच आहे. बाळ्या, आता तू वयाला लागला लेका. तू आता काय, तुझं एकदाच लग्न झालं म्हणजे तुझ्या पाठीमागं काय लागला? बोला की काय? संसार. संसाराच्या एकदाच का त्या राड्यामध्ये पडलं ना, तू बरोबर जागेवर येशील बरं का. जुनी माणसं आपल्या मुलाला धाक देत असताना हे शब्द बोलायचे. आज पण बोलले जातात, परंतु आता पोरं पुढची निघाली. परिणाम असा झाला की पिढी बदलली, आणि पिढी बदलल्यामुळं मग माणसामध्ये विचार बदलले. लक्षात घ्या, संसार कशाला म्हणावं? संसार लग्न केल्याच्या नंतर संसार नसतो मायबाप. संसार कशाला म्हणावं? आद्य गुरु शंकराचार्य सांगतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरा. भजे गोविंदम गोविंदम भजे मूढमते. पा संसार कशाला म्हणायचं? पुन्हा जन्माला येणं, याला खरं संसार म्हणा. हो, किती वेळा जन्म यावे. संसार कसा आहे? वाईट आहे का चांगलं आहे? मला सांगा. पुन्हा जन्माला येणं चांगलं आहे की वाईट आहे? बोला की. बरं एक सांगा, फुलारवाडीकर मंडळी, माझं शब्द तुम्हाला समजतात का? येस या नो? बरोबर आहे का चूक आहे? माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतात का नाही? बरं, कीर्तन म्हणजे काय तुम्हाला सांगू का? एक कीर्तन नेमकं म्हणजे काय? बघा, ज्यावेळेस आपण कीर्तन ऐकतो, ते ज्यावेळेस आपल्या अंतकरणाला शब्द कीर्तनकारांचे आपल्या अंतकरणाचा ठाव घेतात, त्यावेळेस मात्र आपल्या अंतकरणामध्ये जी उर्मी निर्माण होते, भगवत भक्तीची आस निर्माण होते. ती आस निर्माण करणं म्हणजे कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला. संसार कसा आहे बरं? संसाराचं स्वरूप काय? संसार तर केवळ आणि केवळ दुःख रूप संसार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. या संसारामध्ये केवळ दुःख आणि दुःखच आहे. बरं पहा, अनादी कालापासून या संसारामध्ये आपण वावरतोय. वावरत असताना या संसाराला आपण खरं स्वरूप समजून बसलोय. आपली अवस्था तशी आहे. वास्तविक पाहता या संसारामध्ये केवळ दुःख आणि दुःखच आहे. दुःखाने पुरेपूर भरलेला हा संसार आहे. परंतु आता त्याच संसारामध्ये आपण सुखाची अभिलाषा धरून बसलोय. बघा, जुना काळ आहे. जुन्या काळामध्ये किंवा आताही ज्या वेळेस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, आता लागली सुरू झाला उन्हाळा, आणि या दिवसामध्ये दूर अंतरावरती जर बघितलं दुपारच्या प्रहरामध्ये, तर झळाया पळलेल्या असतात. त्याला काय म्हणतात? मृगजळ. जसं ते मृगजळ पळताना अगदी ते हरिण त्या मृगजळालाच पाणी म्हणून त्याच्या पाठीमागे धावतं. धावता धावता ते हरिण मरणासन्न अवस्थेमध्ये पडतं. मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेलं हरिण मग मात्र शेवटी ठाव फोडून तो गतप्राण होतं. पण त्याला पाणी काही मिळत, आणि अगदी आपली ही
गळ लाग बाई जनाबाईची गळ नाही का? हा नाथ बाबांचं एका जनार्दनी बाजार लटिका हा संत संगा वाचून नये सुटका. वा लटिका व्यवहार ज्ञानोबऱ्यांचं प्रमाण आठवलं. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया विरझार हरिविन भगवान परमात्म्याशिवाय ही सगळी काय विरझार व्यर्थ आहे. हे सगळं व्यर्थ आहे. दिसत असणारा संसार सगळं काय कशा आहे? नाशवान आहे संसार. कसा आहे बोला की? पण नाशवान संसाराला आपण खरं म्हणून बसलोय म्हणून दुःखी आहोत. सगळ्यात मोठं दुःख जर काय असेल तर तो संसार आहे. त्याचं मुळच कसं आहे? दुःखाचं आहे. काय संसाराचं मुळच दुःखाचं आहे. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस तळमळ आहे का? पर वास्तविक पाहता तुमची माझी अवस्था काय? रात्रभर दिवसाही माणसाला दम आहे का? बोला की. बरं मी पाकिस्तान मधलं सांगायलो का? हो तुमचंच सांगतोय. आणि कुणावर दडपण येऊ देऊ नका. आळंदीहून महाराज आले. एकदम मन मोकळेपणानं बोला. कारण की वादे वादे जाये ते तत्वबोध हा. वादावादातून तत्वबोधापर्यंत जाता येतं. किंवा एखाद्या कीर्तनकाराने फक्त बोलत राहावं तुम्ही ऐकत राहावं त्याच्यात संवाद होत नाही. तुमच्या मनाची समाधानी होत नाही, त्या कीर्तनकारांचीही समाधानी होत नाही. वादातून किंवा बोलण्यातून एकमेकाचे विचार एकमेकापर्यंत पोहोचत असतात. म्हणून सहयोग करा आणि कंटिन्यू राहा. विठ्ठला विठ्ठला. बरं मला सांगा संसारात सुख आहे का? बोला की. हा आहे का? बोला की. पाठीमाग तुम्ही लाजायला का बरं? हा कीर्तनात सुख आहे का? नाही. अहो संसारात सुख विचारतोय. संसारात सुख आहे का? नाही. मग चलणार का आळंदीला? महाराज जनावरांना वैरण काडी कोण करल? सगळे आपल्या पुढे सगळे त्या ठिकाणी संकट ओसंडून वाहतात. का वाहतात त्याचं कारण सांगता तुम्हाला. या संसारामध्ये केवळ आहे ते केवळ दुःखच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. असा दुःखरूप असणारा संसार आपल्याला सुखरूप वाटतो. मला सांगा जन्माला आल्यापासून आपण कधी एवढ्या वयापर्यंत पोहोचलो आपल्याला कळालं का बरं आतापर्यंत? बोला की. हो कधी आपण तरुण झाल्याच्या नंतर कधी आपलं लग्न झालं, कधी मुलं बाळ झाली, कधी लहानाची मोठी झाली, आता कधी आपले डोक्याचे केस पांढरे झाले हेही माणसाला माहीत नाही. मला सांगा ना. हो अख्खं आयुष्य निघून जातं बरं का. लक्षात घ्या. अख्खं आयुष्य निघून जातं आणि सगळं झाल्याच्या नंतर माणूस शेवटच्या क्षणाला पश्चातापामध्ये पडतो. एवढं काही करून ठेवलं पण शेवटी माझ्या हातामध्ये आयुष्य शिल्लक राहिलं नाही. मला काहीच करता नाही आलं. लक्षात घ्या. आणखी बारकव्याचं चिंतन लक्षात घ्या. कारण की शेवट पश्चाताप राहतो मायबाप. बघा एखाद्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बाबांकडे जा. बाबा तुमच्या जीवनात काय कमवलं एवढंच विचारा. जर या प्रश्नाचं जर उत्तर मिळालं ना तुमचा परमार्थ इथून पुढचं सफल झाला समजा. हो विचारा एखाद्या वेळेस किंवा स्वतःच्या मनाला विचारा आतापर्यंत आपण काय कमवलं. काही नाही सोबत येणार. काही सोबत येणार नाही. आपण 1 2 एकर, 3 4, 4 5, 5 6 करतोय. 25-30 एकर करतोय. एवढी बागायती करून पाहुण्याला सांगतोय. मला सांगा सोबत काय येणार आहे? वर्णन केलंय सांगती कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढ आहे. हो काय वर्णन केलंय महाराजांनी गोड. एवढी संपत्ती असून सोबत काही घेऊन गेलं नाही. एवढंच नाही त्याच्या वंशामध्ये दिवा लावण्यासाठीही कोणी राहिला. कोण? रावण. कवडी माया जोडी. बोला. लाख करोडा मोठा. क्या बात है. सोबत काहीच जाणार नाही. मला लंगोटी ही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. काही सोबत नेता येत नाही. मग सांगतो तुम्हाला सोबत काय नेता येतं? फक्त केलेलं नामचिंतन करा. हरिभक्ती करा.
या संसाराचं खरं स्वरूप खरं सांगू तुम्हाला, या संसाराचं स्वरूप फक्त संतांनी ओळखलं. संतांनी जसं स्वरूप ओळखलं आणि हे आडराणानं धावणारं जगत आहे, सगळं जग आडमार्गानं वाहत आहे, सगळ्या आडमार्गानं चालणारं हे जगत आहे. या आडमार्गाने चालणाऱ्या जगताला सन्मार्गाने लावण्याचं कार्यच कोणी केलं असतं ते संतांनी केलंय. कोणी केलंय? संतांनी केलंय. आडराणानं धावणारं जग सन्मार्गाला लावण्याचं कार्य संत करतात, त्यांना वाट दाखवून देत आहेत. कारण की संत येतात कशासाठी? येथे उपकारासाठी. उजळावया आलो वाटा खरा खोटा कळवळा म्हणून या अंतकरणातून कळवळा येतो. आणि ज्यावेळेस संतांना खरंच या संसाराचं स्वरूप कळालं ना, म्हणून महाराज त्या साधकांना सांगतायत, जे आडराणानं धावणाऱ्या जगतातील किंवा या मायारूपी संसारामध्ये मोहित झालेल्या जीवाला त्या ठिकाणी उपदेश करतात. म्हणतात, अरे या संसारामध्ये तुम्ही आलात ना, तुम्ही सन्मार्गाला लागा. कृपाळू असणारा भगवान पंढरीनाथ परमात्मा तुमच्यावरती कृपा करेल. अभंगाच संसारा उठा वेगी करा. तुम्ही काय करा? वेग करा, थांबू नका. काय या संसारामध्ये तुम्ही आलात ना, थांबू नका, वेग करा. वेळ व्यर्थ घालू नका. आलिया संसारा उठा वेगी करा. काय करा वेग करून? शरण जा उदारा पांडुरंगा. तुम्ही पंढरीनाथाला शरण जा. का? तुम्ही भगवंताला जर शरण गेलात, लक्षात घ्या, तुम्ही भगवान परमात्म्याला जर शरण गेलात तर नक्की तुमचा बेडा पार होईल. काय होईल? तुमचा बेडा पार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही काय करा? उदार असणाऱ्या भगवान परमात्म्याला शरण. बऱ्याच वेळेस अशी शंका येते माणसाला, एखाद्या वेळेस सहज कीर्तनकार महाराज यावेत आणि महाराजांच्या दर्शनासाठी एखादा व्यक्ती यावा. व्यक्ती ज्यावेळेस महाराजांच्या दर्शनासाठी जात असताना त्यावेळेस 4 माणसांना विचारतो, महाराजांचा स्वभाव कसा आहे रे? कडक आहे का? कसं जायला पाहिजे महाराजांच्या समोर? बऱ्याच वेळेस अशा घटना घडतात. नाही, चांगले आहेत आणि उदार आहेत, कृपाळू आहेत, महाराज कृपाच करतात असं ज्यावेळेस कळतं त्यावेळेस माणूस निश्चिंतपणे जातो. त्यावेळेस संत ज्यावेळेस तुकोबरा या ठिकाणी सांगत असताना म्हणतात ना, पंढरीनाथ परमात्मा कसा आहे? तो कृपाळू आहे, उदार आहे. तुम्ही काय करा? त्याला शरण जा. कारण भगवान परमात्मा इतका उदार आहे मायबाप, एवढा कृपाळू आहे. एवढं जर वर्णन तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही काकड्यामध्ये या. काकड्याची दुसरी मालिका काढा. काय? काकड्याची दुसरी मालिका. उचिनीची काहिनी भगवंता तुष्टी भाव भक्ती देखोनिया दासी पुत्र कण्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगी कबीराचे मागे सिलेविणी सज्जन कसाया विकू लागे मांस माळ्या सावत्यास कृपू लागे नरहरी सोनारा घडू फुंकू लागे चोखा मिळ्या संगी ढोरी वडी नामयाची जणी सवेची धर्मागडी पाय वाय जरी नाम्या सवे संग नवे संग ज्ञानेची अंग एवढी अर्जुनाची ती वया हे अभिषेक 10 रुपयाचा असतो. आणि संक्षिप्त रूपाने देवाला माहिती आहे, देवा काय हा अभिषेक असा असतो 10 रुपयाचा. लवकर गडबडीत सगळं काय उरकून टाकायचं. कधी डोळ्याला पाणी लावायचं विसरतात, सुपारी कुठं जाती काही पत्ता लागत. मला सांगायचं हे कसं आहे, काय ज्यावेळेस त्या ठिकाणी सगळ्या संत मांदियाळी या अनादिकालापासून दुःखात पडलेल्या या जीवाला या देहातून त्या देहामध्ये, त्या देहातून या देहामध्ये, एवढंच नाही त्रिगुणात्मक जगात किंवा तिन्ही तापाने तप्त झालेल्या जीवांना ज्यावेळेस संत उपदेश करतात ना, त्यावेळेस या त्रिविध तापातून तप्त झालेल्या जीवाला तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. बघा, या तिन्ही तापाने तप्त झालेल्या जीवाला बाहेर काढण्यासाठी आणि भगवान परमात्म्याच्या चरणरजाला लावण्यासाठी संतांची अहोकाट त्या ठिकाणी प्रयत्न आहे. म्हणून या ठिकाणी महाराज हेच सांगतायत, तुम्ही काय करा? शरण जा उदारा पांडुरंगा. बरं, शरण जायला सांगतात, पुन्हा सांगतात या जगतामध्ये कोणीच कुणाचं, बोला की कोणीच कुणाचं नाही. बरं बघा, माणूस किती ममत्व बाळगतो जवळ. बघा, जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत हे माझं, ते माझं 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 करून सगळं त्या ठिकाणी गबाड गोळा करतं. माझं माझं म्हणूनच शेवट काय करतो? देह ठेवतो. पण त्यावेळेस मात्र शेवटच्या क्षणाला माणसाला कळतं बरं का, कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडापुरी. ज्या बाई बरोबर एवढा थाटानं संसार केला, लक्ष द्या, एवढा थाटाने संसार केला,
एवढा प्रपंच वाढवला, एका घराचे 4 घरं केले, 4चे 8 केले, जवळजवळ अर्ध घर अर्ध मतदान त्याच्या घरीच होतं. कोणाच्या घरी? त्या व्यक्तीच्या. आणि त्यावेळेस आता मरणासंध अवस्थेमध्ये पडला, जवळ कोणीच बसलं नव्हतं. जिच्या बरोबर एवढा संसार थाटला मायबाप, ती पण म्हणते शेवटी ती पण म्हणते बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नासिले घर थुंकोण्या. काय बाईल म्हणते, म्हणजे त्याची बायको म्हणते घर नासून टाकलं कधी मरतं की. मरणाची वाट पाहणारी लोक आहेत. म्हणजे जगतामध्ये कोणी कुणाचं नाही, लक्षात ठेवा. माझं माझं म्हणतो, ही मुलगी माझी, माझा मुलगा आहे, माझा नातोय, माझं 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 सगळं, कोणीच कुणाचं नाही या जगात. कोण कोणाचं जगतात आहे नाही, सल्याचं काळण दिलं. जगात कोणी कुणाचं आहे की नाही? या जगात कोणी कुणाचं नाही. हे त्रिकालवादी सत्य आहे. तरी पण माझं 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 म्हणतोय. हा, माय बाप बंधुजन. हा, वा वा वा. देह घराची कामिनी ती तवरायली भगनी सवे एका. कोणी कुणाचं नाही. अंतील जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. बरं धन तरी आपलं आहे का? देह तर आपला नाही. देह कुणाचा अधिष्ठान आहे? काळाचं. काळाचं आहे. धन कुणाचं आहे? कुबेराचं आहे. ज्यावेळेस माणूस उन्मत्त होतो, बघा लक्षात घ्या, उन्मत्त होतो, मदिरा पान करतो, अनाचाराने वागतो, अनाचाराने वागणारा तो व्यक्ती, त्यावेळेस मात्र तो यम विचार करतो, याचं आयुष्य जास्त नाही ठेवायचं. लागलीच त्याला उचलून घेतो. कारण की दारू पिऊन लिव्हर खराब करून घेतो, पुड्या खाऊन थोबाड सडवून घेतो. मग त्यावेळेस मात्र बरोबर रोगराई त्याला लवकर लागते आणि त्यावेळेस तो अल्पवयातच गतप्राण होतो. लक्षात घ्या. बरेच तुम्ही उदाहरणं डोळ्याने पाहितली आहेत. मी सांगावंच म्हणून असं काही नाही. ज्याही वेळेस माणसाचं आयुष्य संपतं ना महाराज, त्याच्यावरती पूर्णपणे सत्ता ही कुणाची असते? श्रीमद भागवत कथा ऐकणारी मंडळी आहात तुम्ही. श्रीमद भागवतामध्ये गोड श्लोक, कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे, नाही का? काळरूपी सर्प हा क्षणोक्षणाला आपलं आयुष्य खातोय. नाही, क्षणोक्षणाला आयुष्य खातोय. काळ हा प्रत्येकाच्या डोक्यावरती बसलेला आहे. आयुष्य क्षणोक्षणाला काळ खातोय, एवढं सांगायचं आहे. बघा पुढे. आणि पहा, ज्यावेळेस आपल्याकडे धनाचा साठा जास्त होतो, धन ती अनाचाराने येतं. लक्षात घ्या, अनाचारानं आलेलं धन कधीही तुम्हाला सुखकर कधी ठरत नाही मायबाप. पहा, अनाचारानं आलेलं धन किंवा निवडणुकीत आलेलं धन कधी तुम्हाला सुख देऊ शकत नाही. बघा, दिवसभर तुम्ही काबाड कष्ट करा, कष्टाचं आलेलं धन तुम्हाला सुख देऊन जातं. सहज आलेलं धन ते तुमच्याकडं राहत नाही. वाटतं आलेल्यासारखं दिसतं आपल्याला, हे केलं ते केलं दिसतं, पण तुम्हाला सांगू, रोगाच्या रूपामध्ये, दवाखान्याच्या रूपामध्ये, कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये ते तुमच्याजवळून निघून जातं. हो, राहत नाही तुमच्याजवळ. त्यावेळेस कोण काढून घेतं माहिती आहे? धनावरती सत्ता आहे कुबेराची. कुबेर ते धन काढून घेतं. देह ही काळाचे, धन कुबेराचे. एकदा झालं काय, एक ब्राह्मण दाम्पत्य होतं. ज्यावेळेस त्या ठिकाणी सुंदर असं जीवन जगत होते, पण पहा, त्यांना पुत्रसंतती नव्हती. बरं, हो, त्यांना पुत्रसंतती नव्हती. संपत्ती भरपूर होती. लक्षात घ्या, संपत्ती भरपूर होती, पण पुत्रसंतती नव्हती. दुःखी होते. त्यावेळेस दोघंही त्या ठिकाणी एकांतामध्ये बसले असताना विचार करत आहेत. ते देवबाप्पा म्हणतायत, बघ ना ग, आपल्याला पुत्रसंतती नाही आहे, मग एवढ्या धनाचं काय करायचं? तिने सांगितलं, काय करा, गोरगरिबामध्ये वाटून द्या. नाही म्हणे. विद्वान होता ब्राह्मण, त्याने विचार केला, नाही म्हणे, हे जर गोरगरिबामध्ये वाटलं आणि जर एखाद्या गरिबाने त्याची जर मदिरा पान केली, दोष लागेल आपल्याला. जर एखाद्या गोरगरिबाने त्याची जुगार खेळली तर दोष लागेल आपल्याला. हो, मग काय करायचं? दोघांच्या विचाराने दोघांनी ठरवलं, आता काय करायचं? हे जे धन आहे ना म्हणे, हे धन आपण राजाला देऊन टाकायचं. काय करायचं? राजाला देऊन टाकायचं. बघा, राजाला धन देऊन टाकायचं म्हणजे करायचं आपल्या हातात काहीच नाही बरं का. आपण करतोय काय? आपण जर एक करायला गेलो ना,
तर आपल्या हातात नाही, करता करवी तर तो भगवान परमात्मा आहे. बघा बघा, दोघांनी ठरवलंय आता काय करायचं आहे. दोघांनी ठरवलंय आता राजाकडे द्यायचं आहे. त्याच्या पत्नीने सांगितलं म्हणे जा तुम्ही जा, राजाचा असा काही अपराध करा की अक्षम्य अपराध असला पाहिजे. त्या अपराधापोटी सर्व आपल्यापासलं धन त्यांनी हिरावून घेतलं पाहिजे. कारण सहज दिल्याच्या नंतर ब्राह्मणाकडून तर राजा घेणार नाही. मग काय करा, अपराध करा. अपराध करा म्हटल्याबरोबर अपराध करण्यासाठी ब्राह्मण निघाला. राजदरबारामध्ये पूर्वीच्या काळामध्ये ब्राह्मणांना राजदरबारापर्यंत येण्यासाठी कोणी अडवत नव्हतं. राजदरबारामध्ये आली, मंत्र्याची बैठक बसली असताना अचानक त्या ठिकाणी पायथन पायातलं काढलं, राजाच्या अंगावर भिरकावलं. काय केलं, भिरकावलं. जसं भिरकावलं तसा राजाचा मुकुट खाली, बोला की खाली पडला. जसा मुकुट खाली पडला तसा त्या मुकुटातून साप बाहेर निघाला. कशासाठी गेला होता, धन आपल्याजवळचं राजाने घ्यावं म्हणून. परिणाम काय झाला, त्या राजाने 10,000 सुवर्ण मुद्रा दिल्या. कुणाला, बोला की ब्राह्मणाला 10,000 सुवर्ण मुद्रा दिल्या. बरं, ब्राह्मण घरी पोहोचण्याच्या अगोदर त्याच्या घरी त्या सुवर्ण मुद्रा पोहोचल्या. ब्राह्मण पत्नीने विचारलं, अरे हे कशाला आणलं म्हणे. नाही, राजाचे प्राण वाचवले तुमच्या पतिश्रीने. आनंद झाला म्हणे. काय आता करायला गेले, एक झालं एक, आता काय करायचं. दुसऱ्या दिवशी परत ते रात्रीची मीटिंग भरली दोघांच्या विचारामध्ये आलं. पत्नीने परत सांगितलं म्हणे असा काही अपराध करा आणि कुणाची जरी छेड काढली, कुणाच्या जरी पत्नीची छेड काढली तर राग येतो बरं का, राग येतो. काय करा मग, तुम्ही जा आणि त्या राणीची छेड काढा काहीतरी. दुसऱ्या दिवशी राजा निघाला, ब्राह्मण निघाला. आता काल तर राजाचे प्राण वाचवले होते, आत्ता मात्र राजवाड्यामध्ये कोणीही त्यांना बोलत नव्हतं. कारण तर राजघराण्याचे प्राण वाचवलेत, राजाचे प्राण वाचवलेत. आता राणीच्या महालापर्यंत आला होता. सकाळी नुकतीच राणी स्नानासाठी बसलेली होती. स्नानासाठी बसलेली न्हाणीतून राणी ओढत बाहेर काढली आणि बघा योगायोग असा ती न्हाणीच खाली कोसळली. काय झालं, न्हाणी खाली कोसळली. जशी न्हाणी खाली कोसळल्याबरोबर राणी प्रसन्न झाली. अरे माझा प्राण वाचवला म्हणे ब्राह्मणाने. बरंच काही कळतं यांना. काय केलं, प्राण वाचवला म्हणून परत काय केलं, 10,000 सुवर्ण मुद्रा घरी. म्हणजे धन कमावणंही आपल्या हातात नाही, धन गमावणंही आपल्या हातात नाही. सांगू तुम्हाला आणखी बारकावा एक सांगतो तुम्हाला. बघा, ज्यावेळेस द्वापार युगाचा शेवट होता, लक्षात घ्या, आणि कलीची नुकतीच सुरुवात होती. आज आपण बघतोय ना, ज्यावेळेस धनाच्या पाठीमागे लोक लागलेली दिसत आहेत. आज द्वापार युगामध्ये असं नव्हतं बरं. द्वापार युगामध्ये प्राधान्य पूर्णपणे भक्तीला दिलं जायचं. कशाला, बोला की पूर्णपणे भक्तीला प्राधान्य दिलं जायचं. भगवत भक्तीकडे आकर्षित लोक असायची. परंतु आता असं झालंय, सगळीही लोक पैशाला आकर्षित प्राधान्य दिलं जायचं. आणि धनवंताला की सर्व मान्यता हे जगी. जो धनवान आहे ना त्याला सगळ्या मान्यता आहेत. सगळे मानतात. जे फाटकाय माणूस असू द्या, काय फाटका माणूस असू द्या, एखादा श्रीमंत, त्याच्या गावाच्या जवळचा माणूस पुण्यामध्ये भेटू द्या, हो आमच्या गावची श्रीमंत आहेत बरं का, ते त्यांची कंपनी इथे, हो खूप माणूस कौतुकानं सांगतो का धनवंताला गी सर्व मान्यता आहे जगी. बघा, बघता बघता आता जर एखाद्या वेळेस उठल्याच्या नंतर कीर्तनाहून जाताना अचानक मंडपामध्ये कुणाची तरी 500ची नोट पडावी, बोला की 500ची नोट पडावी. नोट 500ची दिसल्याबरोबर त्याच्यावर पाय देतो. मग रामभाऊ काय चाललंय, एकच पाय हलवणार, हा पाय उचलणार नाही. बा तुकाराम, एकच पाय हलवणार, घंटाभर थांबणार. रामभाऊ अहो चहा प्यावा, खाली बसा. नाही म्हणे, पायाला खूप कळ लागली, काय मुंग्या यायल्यात म्हणे पायाला, आणि एकच पाय हलवतो. एकाच पायाला लागल्यात, हो म्हणे, ह्या पाय नाही म्हणे. बघा, ज्यावेळेस माणसं सैरा वैरा झाली का, थोडेसे मंडपवाले सगळे झोपण्याच्या मार्गाच्यावर बघतात ते आणखी, आणि त्याच वेळेस असा हात खाली घालतो. म्हणला काय कंबर ताटली, पैसे घेतो खिशात घालतो. म्हणजे माणसाची वृत्ती पहा, कलियुगाचं स्वरूप सांगतोय. काय कलियुगाचं, बोला की स्वरूप आहे कलियुगाचं. ज्यावेळेस द्वापार युगाचा शेवटचा दिवस होता, लक्षात घ्या, आणि कलीची नेमकी सुरुवात होती. पुराणात आलेली कथा आहे.
त्याच दिवशी नुकतीच एका राजाने एका ब्राह्मणाला 10 एकर जमीन दान दिली होती. काय केलं तर 10 एकर जमीन दान दिली. दान दिल्याबरोबर बघा त्याच दिवशी त्या ब्राह्मणाने विचार केला, अरे एवढी काही जमीन आपली कसणार नाही, एवढे कष्ट आपल्याच्याने होणार नाहीत, मग काय करावं, एखादा शेतकरी गाठला पाहिजे. शेतकरी गाठला. शेतकरी गाठून ते शेतकऱ्याला मुनाफ्यानं जमीन दिली. म्हणे काय कर, जमीन कस, जमीन कसल्याच्या नंतर जे काही उत्पन्न होईल तुला जे मला द्यावंसं वाटत असेल तेवढं देत. ठरल्याप्रमाणे त्यानेही विलंब न लावता त्याच दिवशी, लक्षात घ्या, त्याच दिवशी नांगर जुंपला. नांगर जुंपल्याबरोबर 1 तास हाणलं त्याने, दुसरं तास वळवून आणलं. तिसऱ्या तासाला ज्यावेळेस नांगर चालू होता, नांगर चालू असताना अचानक तो नांगर फसला. काय झाला, नांगर फसला. नांगर कशाला लागला, नांगर कशाने अडकला म्हणून त्या ठिकाणी उकरून पाहतो तर काय सापडलं, धनाचा हंडा. कस काय म्हणला बघा, काय धनाचा हंडा सापडला. लक्षात घ्या इकडं, धनाचा हंडा सापडला. जसा धनाचा हंडा सापडला त्यावेळेस त्या शेतकऱ्याने उखरला, वर काढला. म्हटला पीक निघेल तेव्हा निघेल म्हटलं, पण धन सापडलं. धन सापडलं पण चालू होतं द्वापार युग. मनात वाईट विचार नव्हता. काय म्हटलं, धन सापडलं पण हे ब्राह्मणाचं धन आहे, आपलं नाही. डोक्यावर हंडा घेतला. ब्राह्मणाच्या द्वारामध्ये, ब्राह्मण काका तुमच्या शेतामध्ये धनाचा हंडा सापडला, धन तुमचं आहे. ब्राह्मण काकाने दारातूनच पाहितलं, ए शेतकऱ्या दारातच थांब, बघ माझ्या उंबरठ्यावर त्याचा प्रकाश पडू देऊ नकोस, दारातच थांब, धन माझं नाहीये, या धनासाठी मी काही कष्ट केलं नाहीये, ते माझ्या उंबरठ्यामध्ये नकोय, ते माझ्या अंगणातही त्याची सावली पडू देऊ नकोस, थांब जागीच. ब्राह्मण बाहेर आला. आता दोघांनी विचार केला, धन माझं नाहीये. कोण म्हणतो, शेतकरी म्हणतो माझं नाही, ब्राह्मणही म्हणतो माझं नाहीये, मग कुणाचं धन आहे. ब्राह्मणाने विचार केला, शेती कोणी दिली मला, राजाने. दोघांचं भांडण गेलं राजाकडे. राजाला सांगितलं ब्राह्मणाने, ओ देवा तुमचं हे धन आहे म्हणे. राजे तुमचं धन आहे, तुम्ही मला काल 10 एकर जमीन दिली, त्या जमिनीमध्ये सापडलेलं धन आहे. काय, जमिनीमध्ये सापडलेलं धन आहे, हे धन तुमचं आहे, हे धन तुम्ही ठेवून घ्या. राजाने सांगितलं, सामान्य व्यक्तीला दान दिलेली मी जमीन कधी परत घेत नाही, आणि ब्राह्मणाला दिलेलं मी दान परत घेईल नाही म्हणे. दान हे जी तुम्हाला जमीन दिली ना, जमिनीतला दगड माती धोंडा जे काही त्या ठिकाणी असेल ते तुमचं आहे. ब्राह्मणाने विचार केला, राजाही घेत नाही, काय करावं. शेतकऱ्याने आणि राजाने विचार करून एका विचाराने चव्हाट्यावर आणून ठेवलं, जिथं सगळी माणसं फिरतात गावातली, नाही का. असा एक कुचरवाटा असतोच गावामध्ये, प्रत्येक त्या ठिकाणी सगळी कुचरच चर्चा चालते, त्याला कुचरवाटा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. कुचरवाट्यावरती तो धनाचा हंडा बोला की आणून ठेवला. दिवसभर तो हंडा लोकांनी पाहितला, लक्षात घ्या, पण कोणी त्याला हात लावला नाही. कोणी हात लावला नाही, कोणी त्याची सावली पडेल, कोणी त्याचा वारा पण आपल्या अंगाला लागू नये म्हणून माणसं दुरून अंतरण जायला लागले होते. का, तर द्वापार युगाचा बोला की शेवटचा दिवस होता. आता रात्र झाली होती, 11 वाजले होते बरं का. आता 11 वाजले होते, 11 वाजले आहेत, आणि 11च्या नंतर आता मात्र 12कडे काठा जातोय. जसा 12कडे काठा गेला का 12 वाजले बघा. ऐका ओ फुलारवाडीकर, ऐका तुम्ही, बघा तुम्हाला सांगतो मी, बघा त्यावेळेस मात्र 12वर काठा गेला, आणि 12वर काठा गेल्याबरोबर पहिली झुळूक आली. कुणाशी बोला की, कुणाशी, कलीची आली. कलीची ज्यावेळेस पहिली झुळूक आली, पहिल्या झुळकेमध्ये शेतकऱ्याची बायको जागी झाली. अहो धनी उठा, अहो धनी उठा, काल एवढा मोठा धनाचा हंडा आपल्याला सापडलाय. अहो ते ब्राह्मणाच्या दारात जाऊन तुम्ही नेऊन देण्यासाठी गेला होता. 10 पिढ्या आपल्यापासून खाल्ल्या असत्या. हो 10 पिढ्यापासून खाल्ल्या असत्या. तुम्ही बेभान झाल्यात का काय. शेतकरी जागा झाला, ताटकन उठला, चिंता करू नको म्हटला. काय झालं, धनाचा हंडा चौकामध्ये ठेवला म्हटला. बरं एवढ्यामध्ये शेतकरीची बायको उठली म्हणजे इकडं कशांत झोपली असतील का. ब्राह्मण पत्नी पण उठली. ब्राह्मण पत्नी उठून त्यावेळेस मात्र ब्राह्मण पत्नीने सांगितलं, हो देवा,
अहो कित्येक अभिषेक केले, कित्येक कथेने सिंत वाजवला, कित्येक कथेने सिंत वाजवला, कित्येक गायन केलं म्हणजे एवढं पाकिट भेटल. अहो उठा, जागे व्हा. धनाचा हंडा कुठं ठेवला सांगा. त्या राजाला द्यायला निघाले होते तुम्ही, चिंता करू नकोस म्हणे, चव्हाट्यावर ठेवलाय. आता दोघही रात्री 12:30च्या सुमारास चव्हाट्यावर आले. बघतात तर काय हंडाच नाही. काय बघतात तर हंडा नाही. हंडा कुठे गेला? हंडा ज्यावेळेस ज्याला पहिली झुळूक लागली कलीची आणि त्याच्या नजरेला हंडा पडला, त्याने तो हंडा गडप केला. म्हणजे कलीचं स्वरूप पहा. द्वापार युगाचा शेवट आणि कलीची सुरुवात. हे तर पहिल्या चरणावर कली आहे. 4,32,000 वर्षाचं आयुष्य आहे कलीला. किती? 4,32,000 वर्ष पहिल्या चरणावरती कली आहे. आणखी बरंच राहिलंय. त्याचे 4 चरण आहेत. हे पहिलं चरण आहे. तर एवढं आघोरी आपल्याला पाहायला सापडतंय. पुढचं कसं असेल पुढं चिंतन करू. विठ्ठला विठाला हे काळाचे गण कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? तर मनुष्याचं काय? काहीच नाही. काय बरं मनुष्याचं? आपल्या हातात काय? आपल्या हातात काहीच नाही मायबाप. बघा, सगळं जाणत असूनही आपण सगळे आंधळे आहे. आपल्या हातात काहीच नाही, करायचं बी नाही आणि काहीच नाही. एवढंच नाही, मोठे मोठे उदाहरणं सांगतो. आपण फक्त एक निमित्त मात्र आहे. लक्षात घ्या, सगळ्या अभंगाचा अर्थच असा आहे सगळा. लक्षात घ्या, आपण मात्र निमित्त मात्र आहेत. आपल्या हातामध्ये काहीच नाही. बरं, हा ब्राह्मण अगोदर धन राजाने घ्यावं म्हणून गेला होता, तरी त्याला धन मिळालं का? त्याच्या हस्तरेषेमध्ये धन होतं. धन जाईल कुठं? बघा, काही माणसं इतका आटापिटा देतात, इतका आटापिटा देतात त्या धनासाठी. बरं, त्याच्या हस्तरेषेवर धन नसेल, त्याच्या नशिबातच धन नसेल. पर पहा, त्याच्या नशिबात धनच नसेल, त्याने कित्येकही प्रयत्न करू द्या, त्याला धनाची प्राप्ती होत. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. तुम्हाला सांगू का, सगळं करता करविता तू. आपण फक्त निमित्त मात्र. आपल्या हातात काही एक नाही आहे. लक्षात घ्या. आपण एखाद्या वेळेस म्हणू आपण कर्मरेषा बदलू, शक्य नाही. जे आपल्याला कर्म भोगायचे ते भोगावंच लागणार आहे. ते कुणालाच चुकणार नाही. कर्म कुणाला चुकत नाही. तुम्हाला छोटं उदाहरण देत नाही, मोठं उदाहरण देतो. बघा, एकदा जन्मेजय राजा, तुम्ही कथा श्रवण करणारी मंडळी आहात. श्रीमद भागवत कथेचं तुम्ही बरेच वेळेस पारायण केलंय, श्रवण केलंय. श्रीमद भागवत कथा बरेच वर्ष. किती वर्ष सप्ताह चालला आपला? पहिला सप्ताह. हा, खंडन. मग ते पहिला सप्ताह किती वेळ चालला? महाराजांची कथा किती वर्षापासून आहे? म्हणजे कळत नाही एवढ्या वर्षापासून. म्हणजे अनादी कालापासून तुम्ही काय ऐकताय? कथा, श्रीमद भागवत कथा. बरं, श्रीमद भागवत कथा ऐकल्याच्या नंतर राजा परीक्षितीला मोक्ष प्राप्त झाला. आता मात्र त्यांचा पुत्र कोण कोण बोला, बरोबर आहे. कोण म्हटलं? जन्मेजय. हो, जन्मेजय बरोबर आहे की. ते त्यांचं कसं, हे नसलं तर हे काहीतरी लागल, आपला एखादा तरी दगड लागल. जन्मेजय राजा, ऐका, लक्ष द्या. जन्मेजय राजा राजसिंहासनावरती बसला. राजसिंहासनावरती बसल्याच्या नंतर तेव्हा मात्र त्या ठिकाणी भगवान व्यास गेले. व्यासांनी त्या ठिकाणी उपदेश करायला सुरुवात केली. हो, आता मात्र उपदेश केला पाहिजे. राजसिंहासनाचे काय नियम असतात सगळे समजून सांगितले पाहिजेत. काय करावं? दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान विभागशः, स्त्री धर्मान, भागवत धर्मान, समास व्यास विश्रितः. सुंदर असं त्या ठिकाणी वर्णन करून सांगायला लागलेत. अरे, राजधर्म कसा असावा, स्त्री धर्म कसा सांभाळावा, सगळं त्या ठिकाणी वर्णन करून सांगत असताना तो जन्मेजय त्या ठिकाणी बोलता झाला. जन्मेजय म्हणतोय, म्हटला, आमच्या कुळामध्ये कोण चांगलं होतं? म्हटलं, आमच्या कुळामध्ये कोण चांगलं होतं? एवढा क्षत्रिय राजा, माझा बाप कोण? बोला की परीक्षिती. एवढा क्षत्रिय राजा, पराक्रमी राजा,
आणि सामान्य सर्पदंशाने मारावा, क्षत्रियाने कुठं मारावं, रणांगणात मेलं पाहिजे. पण माझा बाप कुठं मेला म्हणे, सामान्य बोरामध्ये. हो, सर्पदंश झाला आणि गतप्राण झाला म्हणे. बरं एवढंच नाही, लक्षात घ्या, एवढंच नाही, तुम्हाला आणखी पुढचं सांगतो. म्हटलं आमचे आजोबा कोण, अभिमन्यू महाराज कुठं गेले, त्यांना वीरमरण आलं. बरं आमचे पंजोबा तरी कुठं धोरणात होते. म्हटलं काय, आमचे पंजोबा कुठं धोरणात होते. बरं अनेक राजे बघितले आपण, एका एका राजाला 10-10 पत्नी आहेत, एका एका राजाला 100-100 पत्नी आहेत. 16,108 असणारा पत्नी असणारा पण राजा आम्ही पाहितलाय. 80,000 पत्नी असणारा हे राजा आम्ही डोळ्याने पाहितलाय. पण मला सांगा, असं या जगतात कोणी आहे का, एका पत्नीला 5 नवरे? सांगा ना. आमच्या कुळामध्ये होतं म्हणे. हो, आमच्या कुळामध्ये होतं, कुळाचार होतं ना, असं होतं म्हणे. असं म्हटल्याच्या नंतर पुन्हा विचारात पडले, म्हणले कोण चांगलं होतं आमच्या कुळामध्ये? बरं स्वतःची पत्नी कोणी पणाला लावेल का? हो, वस्त्रहरण एवढं होतंय त्यावेळेस कोणीतरी त्या ठिकाणी गप राहील का? अहो काय चांगलं केलं म्हणे त्यांनी? कुठलंच काम चांगलं केलं नाही. काय केलं? कुठलंच काम चांगलं केलं नाही. एकही काम आम्हाला आवडलं, मला तर आवडलं नाही म्हणे. आमच्या कुळात चांगलं काहीच नव्हतं. दोष घडला बरं का, लक्षात घ्या, दोष घडला. कुणाला? जन्मेजय राजाला दोष घडला. आमचा कुलाचार चांगला नव्हता म्हणे, वंशाला दोष देऊ लागला. बरं दोष का घडला? तर कारण की पांडव हे भगवंताचे कोण होते? भक्त होते. पाहती पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती, नाही का? प्रत्यक्ष भगवान परमात्म्याची निस्सीम भक्त होती. एक वेळेस देवाचा केलेला अपमान चालेल बरं का, लक्षात घ्या. तुमच्याकडून कधीच अपराध घडू देऊ नका. एखाद्या वारकऱ्याला जर तुम्ही टोचून बोलत असाल, एखाद्या वारकऱ्याची जर निंदा करत असाल, अशी निंदा टाळा. हरिभक्ताची निंदा, हरिभक्ताची निंदा नाही सहत गोविंदा, नाही सहावत गोविंदा. ते भगवान परमात्म्याला सहन होत नाही मायबाप. बघा, सहन होत नाही ते देवाला. एक वेळेस देवाचा केलेला अपमान देवाला सहन होईल, पण हरिभक्ताची केलेली निंदा मात्र देवाला सहन होत नाही. मग आता दोष घडला होता कुणाकडून? जन्मेजय राजाकडून. का? बरं पहा, पांडव कुळाचं जर तुम्ही वंश काढायला गेले तर दोष लागतो. बघा काय, 5 गोष्टी अशा आहेत बरं का. बघा येऊत आपण इथंच. 5 गोष्टी अशा आहेत की त्या अमंगल्य वाटतात पण वास्तविक मंगल स्वरूपाच्या आहेत. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शिवकरपटम काकविष्टा समुत्पन्नम. काय? उच्चिष्टम, उष्ट चांगलं की वाईट? हे 5 प्रश्न विचारतो तुम्हाला. 5 प्रश्नाची जर उत्तरं दिली तर मी गाडीमध्ये चांदीची नाणी आणलीत, जाताना देऊन जाईल. लक्षात घ्या, याच्यामध्ये कोणी पण सहभागी होऊ शकतो, लहानापासून ते वृद्धापर्यंत. बघा पहिला प्रश्न असा आहे, उष्ट चांगलं की वाईट? बोला की. उष्ट, उष्ट कसं आहे? वाईट आहे. बरं मी चांगलं म्हणतोय. उच्चिष्टम, उष्ट कसं आहे? उष्ट चांगलं आहे. हा नाही, संताकडे जायचंच नाही. उष्ट चांगलं की नाही वाईट सांगा, सिद्ध करून दाखवतो चांगलं की वाईट आहे ते. बोला लवकर लवकर, वेळ कमी आहे. उष्ट चांगलं की वाईट आहे? वाईट आहे. आपल्या नजरेमध्ये उष्ट वाईट आहे. मी म्हणतो चांगलं आहे, ते देवाला पण आवडतं. संतांचं नाही बरं का, त्याचं खंडन करतो मी. बघा उष्ट चांगलं आहे की वाईट आहे? बोला. चांगलं आहे. एखादा शेजारचा माणूस जीवन निघल्याच्या नंतर त्या ताटावर बसाल का? हा नाही, त्याला उष्ट म्हणत नाही. बघा ऐका, उष्ट चांगलं की वाईट? उष्ट चांगलं आहे. बघा लक्षात घ्या, 5 प्रश्नांची उत्तर देतोय. एका प्रश्नाचं तुम्हाला उत्तर नाही आलं, आता बरोबर 1 नोट वाढली. ऐका, पहिलं काय, उष्ट चांगलं की वाईट आहे? हा उष्ट चांगलं आहे. उष्ट देवाला पण आवडतंय. उच्चिष्टम, ते भगवान परमात्म्याला अभिषेकाला पण चालतं ते दूध. उष्ट अगोदर वासरू सोडावं लागतं, वासराचं उष्ट दूध आहे ते, आहे की नाही? उष्ट चांगलं की वाईट आहे? बरं कोणी खाल्लं नाही असं आहे काय? सगळ्यांनी खाल्लंय. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम, असं एक पदार्थ आहे
तो भगवान परमात्म्याला एकदा वाहिल्याच्या नंतर परत पण व्हायला चालतो. बोला की भगवान शिवशंकराच्या पिंडीवरती एकदा तो पदार्थ वाहिल्याच्या नंतर परत तो पदार्थ व्हायला चालतो. देव बाप्पा सांगा. आता टावर खाली श्रेणी नसल्यास किती अवघड आहे. हा उष्ट चांगलं की वाईट आहे? बेल नाही ऐका, ते गंगाजल चालतं. गंगाजल एकदा वहा परत वहा. गंगाजल कधी शिळ होत नाही. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम. उलटी चांगली की वाईट आहे? आता अवघड पंचायतच पाडली महाराजांना. उलटी उलटी वमन चांगलं की वाईट आहे? बोला. उत्तर दिल्यास चांदीचं नाणं आहे. फुलारवाडीकर ऑफर आहे तुमच्यासाठी. जर उत्तर नाही आलं ती एक नोट. बोला की बोला 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 काय असेल ते. वमन चांगलं की वाईट? उलटी हा वाईट आहे. बरं तुम्ही खाल्ली आता बरोबर आहे. काय उलटी चांगली की वाईट आहे? ती मधमाशी काय करते? अनंत फुलावरती बसते, मकरंद सेवन करते. काय करते? मकरंद सेवन करते. आपल्या घरट्यामध्ये येऊन वमन करते. काय करते? उलटी करते. बरं ते देवाला पण चालतं. मध हा पंचामृतापैकी एक अमृत आहे नाही का? हो मग ते देवाला पण चालतं मध. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शिवकर्पटम. मेलेल्या माणसाच्या अंगावरचं वस्त्र चांगलं की वाईट? आता पंचायतच आहे. मेलेल्या माणसाच्या जे एखाद्या वेळेस मैतीला गेलो आपण सचल स्नान करतो. वस्त्र अगोदर भिजायला घालतो, नंतर स्नान करतो. एवढं पावित्र्य पाळतो. पण मेलेल्या माणसाच्या अंगावरचं वस्त्र चांगलं की वाईट? काय गडगड झाली म्हणा. बोला की नाही खरंच देणार. चांदीचं नाणं देणार उत्तर दिलं तर. हा काय बरं ऐका आता सांगतो. आहे काय काय मेलेल्या माणसाच्या अंगावरचं वस्त्र चांगलंय ते सोळ होतं भगवान परमात्म्याला. काय त्याचं उत्पन्न आता शेतकरी काढायला लागले, त्याला खोसला म्हणतात. ती आळी काय करते? स्वतःच्या भोवती ती विणकाम करते. विणकाम करत असतानाच ते स्वतःचं ते द्वारपण बंद करते. आतमध्ये गुत मरून ती आळी काय होते? मरते. मग मला सांगा मेलेल्या माणसाच्या अंगावर वस्त्र चांगलं की वाईट? बोला की हो चांगलंय. ते भगवान परमात्म्याला आवडतं आणि सोवळं आपण देवपूजेमध्ये वापरतो. हो चांगलंय की वाईट आहे? चांगलंय. उच्चिष्टम शिव निर्माल्यम वमनम शिवकर्पटम आणि काकविष्टा समुत्पन्नम. कावळा चांगला की वाईट आहे? हा कावळा चांगला की वाईट आहे? बरं कावळ्याचा आपण एवढा विटाळ पाळतो. एखाद्या वेळेस कावळ्याने जर शिवलं तरी त्याचा विटाळ पाळतो आपण. लक्षात घ्या. बरं कावळ्याची विष्ठा चांगली की वाईट आहे? कावळा काय खातो? मांस खातो. बघा बरं मांस खाणारा कावळा त्याची विष्ठा चांगली की वाईट आहे? राम भाऊ हा राम महाराज सुदाम महाराज कावळ्याची विष्ठा चांगली की वाईट आहे? उलट पोहोचलं चला. चांगलं की वाईट आहे? हा बरं ऐका 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 ऐका. काकविष्टा समुत्पन्नम. कावळ्याची विष्ठा चांगली आहे माय बाप. का तर कावळ्याच्या विष्ठेतून पिंपळाचा जन्म होतो. कागाची विष्ठे जन्म पिंपळासी पांडव कुळासी पाहता दोष. इथे हेच होतं मला. बघा पांडवाचं जर कुळ पाहितलं तर त्याचा दोष लागतो बरं का. पांडवाचं कुळ पाहू नये. लक्षात घ्या. पांडवाचं कुळ पाहितल्याच्या नंतर काय होतो? दोष लागतो. पांडवाचं कुळ फक्त इथंच बोलल्या जातं. इथून गेल्याच्या नंतर हे कधी मी सांगितलेलं कधी कुठं काढायचं? बोला. त्याचे भागीदार तुम्ही, त्याचा मी जबाबदार नाही. पांडवांच्या कुळात चांगलं होतं का? हा जन्मजय तसाच म्हटला. माझ्या कुळामध्ये कोणीच चांगलं नव्हतं म्हटला. काय कोणत्या मरणाने मेले म्हटलं? हे चांगले होते का?
वाईट होते. अहो वनवासात गेले, कुठं अज्ञातवास भोगला, त्या ठिकाणी अनंत त्या ठिकाणी भानगडी होत्या म्हटलं, एक भानगड नव्हती. हो मग कोणती तरी चांगली होती का म्हटला, कोण? कुंती माता. हो सगळा कुळाचार काढला. कुळाचार काढल्यामुळं झालं काय, दोष लागला कुणाला? जन्मेजयाला. जन्मेजयाला ज्यावेळेस दोष लागला मायबाप, जन्मेजयाला दोष लागल्याबरोबर त्यावेळेस मात्र व्यासांनी सांगितलं, बघ जन्मेजया, तू जर म्हणतोस ना तुझ्या कुळामध्ये कोणीच चांगलं नव्हतं, इथून पुढचं तुला 12 वर्षानंतरचं भविष्य सांगतो म्हणे. लक्ष द्या, काय? इथून पुढचं तुला 12 वर्षाचं भविष्य सांगतो म्हणे. बघ इथून पुढे 12 वर्षानंतर तुझ्या राज्यामध्ये एक बाजार भरेल, तो भरू देऊ नकोस. जरी तो बाजार भरला तर त्या बाजारात तू जाऊ, बोला की जाऊ नकोस. जरी त्या बाजारात गेलास तरी त्या बाजारातून घोडा विकत घरी आणू. बोला बोलत राहा. बघा, जरी तो घोडा विकत आणलास तरी त्या घोड्यावर बसू नकोस. जरी बसलास तर त्या घोडा जिथं नेईल त्या ठिकाणी जाऊ, बोला की हा, जाऊ नकोस. जरी त्या ठिकाणी गेलास तरी त्या ठिकाणी तुला दिव्य स्वरूपाचं एखादं पदार्थ दिसेल, त्याला तो आकर्षित होऊ, बोला की आकर्षित होऊ नकोस. जरी आकर्षित झालास तर ती त्या ठिकाणी सोन्याची पेटी उघडू नकोस. जरी उघडलीस तिच्यातून निघणारी वस्तू तिचा स्वीकार करू नकोस. जरी तिचा स्वीकार केलास तिच्या म्हणण्याप्रमाणे ऐकू नकोस. आणि विशेषत्वाने ती जर यज्ञ करा म्हटली तर यज्ञ करू नकोस. एवढं सांगितलं. व्यास प्रभू निघून गेले. आता मात्र जन्मेजयाच्या ध्यानात राहिलं नव्हतं. 12 वर्ष उलटून गेली. त्याच्या राज्यामध्ये घोड्याचा बाजार भरला. कशाचा बाजार भरला? बाजार भरू देऊ नको म्हणून सांगितलं होतं. बाजार भरला तर जरी भरला तरी त्या बाजारात जाऊ नकोस. तरी तो बाजारात गेला. घोडा घेऊ नको म्हटले होते, पण त्याला एक घोडा आवडला आणि तो घोडा घेतला. जरी घोडा घेतला, राज्यामध्ये आणला, पण त्याची सवारी करण्याची इच्छा राजाची झाली, जन्मेजयाची. जन्मेजयाची इच्छा झाल्याबरोबर त्याने त्याच्यावरती टांग मारली आणि टाच मारल्याबरोबर घोडा मनाच्या वेगाने धावायला लागला. आता तो आवरीनासा झाला होता आणि ज्याला त्या घोड्याला ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी गेल्याबरोबर त्याला सोन्याची पेटी मोठी सापडली. पाहितल्याबरोबर त्या पेटीला तो आकर्षित, बोला की आकर्षित झाला. आकर्षित झाल्याबरोबर पेटी उघडली. त्याच्यातून दिव्य स्वरूपाची देवांगणा अशी स्वरूपवान अशी सुंदर त्या ठिकाणी स्त्री बाहेर पडली. तिला पाहून मोहित झाला आणि तिच्या मंड्याप्रमाणे वागू लागला. आता मात्र ती म्हणते, तो म्हणतो मला सुखच लाभत नाही. तिने सांगितलं एक काम करा. काय करायचं? यज्ञ करा म्हणे. काय? तुम्ही यज्ञ करा. यज्ञाने काय होईल म्हणे? यज्ञ केल्याने काय होईल? यज्ञ केल्याने आपल्या पापाचं क्षालन होईल आणि आपल्याला समाधान सुखकर होईल. हो, ठरल्या पद्धतीने आता यज्ञ सुरू केला. किती? 18 ब्राह्मण बोलवले. किती 18 ब्राह्मण बोलवले. 18 ब्राह्मणाला बोलवून त्या ठिकाणी यज्ञ सुरू केला. यज्ञ सुरू असताना त्या ठिकाणी इंद्राने पाणी अभिमंत्रित करून ठेवलेलं होतं आणि आता त्या ठिकाणी सुंदर व्यवस्था होती. राजाचा थाट म्हणजे तिथं खायला प्यायला कमी नव्हतं. दही दूध तूप खाऊन सुंदर असे ब्राह्मण पडलेत, शांतपणे झोपलेत. आता 4चा सुमार झाला होता. 4 वाजता यज्ञ सुरू होणार होता. 4ची वेळ ही टळून जाण्याच्या मार्गावर होती. अशा वेळेमध्ये हा जन्मेजय आला. अरे मला खाऊन पिऊन इथे सण झोपलेत म्हणे हा. आणि ते इंद्राने पाणी अभिमंत्रित केलेलं पाणी हातामध्ये घेतलं आणि हातामध्ये पाणी घेऊन त्या ठिकाणी त्या ब्राह्मणांच्या अंगावरती, बोला की शिंपडलं. जसं शिंपडलं, पहिले झोपलेले होते, आता हे निदानचेच आता ते उठायच्या मार्गावर नव्हते. आता मात्र ते पूर्णपणे झोपली होती. आता गतप्राण झालेल्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी पाणी टाकलं काय, त्याला गदगद हलवलं काय, आता मात्र ते गतप्राण झाले होते. म्हटलं आता करतो काय म्हणे. खूप मोठा माझ्याकडून अनर्थ घडला. अरे 18चे 18 ब्राह्मण म्हटलं माझ्या यज्ञामध्ये मेले. माझ्यासारखा दुराचारी कोणीच नाही, माझ्यासारखा पापी कोणीच नाही. करायला गेलो म्हणला पुण्य झालं, माझ्या पदरामध्ये आलं पाप. काय करावं काही कळत नाही. एवढ्यामध्ये व्यास मुनी त्या ठिकाणी आले. व्यासांनी सांगितलं होतं, व्यास त्या ठिकाणी म्हणतायत, ए जन्मेच्या बघ, तुला त्या ठिकाणी सांगितलं होतं इथून 12 वर्षाच्या अगोदर तुला इतिहास सांगितला होता म्हणे.
तुला काय सांगितलं होतं? तुझ्या राज्यामध्ये घोड्याचा बाजार भरेल, तो भरू देऊ नकोस. जरी त्या ठिकाणी बाजार भरला तर त्या बाजारात जाऊ नकोस. जरी त्या ठिकाणी बाजारात गेलास, घोडा विकत आणू नकोस. तुला सर्व काही सांगूनही तू जे करायचं नाही तेच केलंस. मग आता काय करू म्हटला? एवढं मोठं माझ्याकडून पाप घडलंय, या पापातून माझं क्षालन झालं पाहिजे. काय? या पापातून माझा उद्धार झाला पाहिजे. काय करावं लागेल? तुझ्याकडून संतांची निंदा घडली म्हणे. कोण? संतांची निंदा घडली, भगवत भक्ताची निंदा घडली. कोणाची निंदा घडली असेल? त्यावेळेस मात्र तुझ्या कुळाचाराची निंदा घडली म्हणे. कुणाची? कुळाची. तू तुझ्या कुळाचा दोष केलास, पांडवांचा कुळ पाहितलंस, पांडवांचं मूळ पाहितलंस, त्याच्यामुळे तुला दोष लागला आणि त्याचा दोष तू केलास. तू तो द्वेष केल्यामुळे तू पापाचा भागीदार झालास, म्हणून तुझ्याकडून हे कर्म घडलं. म्हणे सांगा ना, या 18 ब्राह्मण वाचवण्यासाठी किंवा जिवंत करण्यासाठी करावं काय लागेल? त्यावेळेस जन्मेजयाला व्यासमुनींनी सांगितलं, तुम्ही 18 पर्व ऐका. काय करा? महाभारताचे किती पर्व आहेत? किती? 18 पर्व आहेत. तुम्ही 18 पर्वाचं श्रवण करा. वैशंपायन ऋषींना सांगितलंय की आता या जन्मेजयाला तुम्ही 18 पर्वाचं ज्ञान द्या. तेव्हा मात्र ते ज्ञान द्यायला सुरुवात केली. एक एक पर्व ऐक संपल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक एक ब्राह्मण जिवंत व्हायचा, त्या दोषाचं क्षालन व्हायचं. मला एकच सांगायचं आहे, या जन्मेजय राजाला 12 वर्षांनी अगोदर इतिहास सांगितला होता की तुझ्या जीवनात असं घडणार आहे, तरीही त्या राजाने जे नाही करायचं तेच केलंय. करता करविता तो भगवान परमात्मा. अभंगाचं 3रं शतक करू नका. बघा, करता करविता तो कोण आहे? भगवान परमात्मा आहे. सांगतो तुम्हाला, जन्मेजय राजाचे दोष कशाने हरले याची ज्ञानोबरांनी खूप गोड ओवी त्या ठिकाणी संपादन केली ज्ञानेश्वरीमध्ये. येथे कळा विध कळा, पुण्यासी प्रताप आगळा, जन्मेजयाची अवलिळा. दोष हरले, जन्मेजयाचे पूर्णपणे दोष हरण झाले. कशामुळे? या 18 पर्वाचं श्रवण केल्यामुळे. कळालं का? 18 पर्वाचं एवढं माहीत असूनही त्याच्याकडून जे कर्म घडायचं ते कर्म घडलंच. कर्म कुणाला चुकत? बोला की कर्म कुणाला चुकत नाही मायबाप. लक्षात घ्या, आणखी करता करविता तोच आहे. नाही का? काही केल्याने ती मोडत नाही, ती सटवी लिहिण्याचं काम करते. बघा, आता मात्र रावणाला डोळा केव्हा लागेल आणि मी खाली केव्हा जाईल, त्याचं भविष्य कधी लिहून पडत येईल याच्या विचारात होती. आणि बघता बघता रावणाला डोळा लागला. डोळा लागला की ती संधी साधली तिने आणि सटवी थेट मृत्यू लोकामध्ये आली. एकाचं भविष्य लिहिलं आणि परत ती लंकेमध्ये गेली. लंकेमध्ये गेल्याबरोबर, लक्षात घ्या, लंकेमध्ये गेल्याबरोबर त्या ठिकाणी रावण जागा झाला होता. रावणाने विचारलं, सटवे कुठं गेलतीस? का? तर त्याची दासी होती ना ती. सटवे कुठं गेलतेस? नाही म्हणे, मला माझ्यापेक्षाही तुमच्यापेक्षाही उच्चपद असणारी भगवान विष्णूने माझ्याकडे कामगिरी सोपवली. काय कामगिरी आहे? म्हणे, या मृत्यूलोकामध्ये मेलेल्या किंवा जन्माला आलेल्या माणसाचं मी काय करते? भविष्य लिहिण्याचं काम करते. आणि या मृत्यूलोकामध्ये आलेल्या एका सामान्य जीवाचं एक भविष्य लिहिण्यासाठीच खाली गेले होते म्हणे. बर, असं म्हणतेस म्हणजे तुला सगळ्यांचं भविष्य तुला कळतं की तूच लिहितेस? हो म्हणे, मीच सगळ्यांचं भविष्य लिहिते. मग मला सांग, माझं भविष्य कोणी लिहिलं? कोण म्हणते? रावण म्हणतो, माझं भविष्य कोणी लिहिलं? म्हणले, मीच लिहिलंय. मीच? मग सांग म्हणे, माझा काळ कोण आहे? माझा मृत्यू केव्हा होणार आहे? त्यावेळेस अजराजाचं राज्य चालू होतं. कुणाचं? अजराजाचं राज्य चालू होतं. म्हणे, अजराजाच्या पोटी दशरथ जन्माला येणार आहे, दशरथाच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला येणार आहेत. मग त्यावेळेस वनामध्ये असताना सीतेमायेचं तुमच्याकडून अपहरण होणार आहे आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या हातून तुमचा मृत्यू आहे. सगळं सांगितलं, सरळ सरळ सांगितल्याबरोबर त्यावेळेस म्हटला, आधी अजराजा मारायचा म्हटला. कोण म्हटला? अजराजा मारायचा. अजराजा मारला तर पुढची वंशावळ जन्मालाच येणार नाही. ना रहेगा बास, बोला की ना बजेगी बासुरी. ठरल्याप्रमाणे आता युद्धासाठी निघाला. अजराजा बरोबर युद्ध करतोय. युद्ध करत असताना अजराजा आठवत नाहीये, काय करावं काही सुचत नाही. सगळे देव त्या रावणाला समजून सांगत होते, ए रावणा, वेड्यासारखं काय वागतोयस म्हणे, विनाकारण त्या अजराजाला का त्रास देतोयस? नाही म्हणे, त्यांच्या कुळातून माझा मृत्यू जन्माला येणार आहे, म्हणून मी त्याला जिवंत ठेवणार नाही. त्याचं वैर आहे म्हणे माझ्या बरोबर. सगळ्या देवतांनी सांगितलं, त्याला मारायचंय ना तुला, त्याला मारायचंय ना,
तर त्यासाठी एक काम करावं लागेल. काय काम करावं लागेल? त्याने सांगितलं पाताळामध्ये एक द्वार आहे, पाताळातलं द्वार उघडलं की हा आज राजा मरतो म्हणे. कुठं? पाताळात काय? एक द्वार आहे, ते द्वार जर उघडलं अज राजा मरतो, त्याला वेगळं मारण्याची गरज नाही. त्या क्षणी रावण उठला थेट पाताळात. पाताळात गेल्याबरोबर ते द्वार पाहितलं, खूप मोठं द्वार, भव्य दिव्य स्वरूपाचं. द्वार उघडण्याचा प्रयत्न करतोय, द्वार उघडत नाही. दारावरती लाथा मारण्याचा प्रयत्न करतोय. कोण? रावण. मधून आवाज आला, अरे कोण आहे म्हणे, दार हलवू नकोस, दार हलवू नकोस. त्यावेळेस रावणाने विचारलं, तू कोण आहेस? कोण? रावणाने विचारलं, तू कोण आहेस? आतून आवाज आला, मी भस्मासूर आहे म्हणे. कोण? भस्मासूर. बघ म्हणे तू दार हलवतोयस, मी एका पायावरती उभा आहे आणि दोन्ही त्या दाराच्या आर्या ह्या माझ्या डोळ्यामध्ये टोचतात म्हणे. दार हलवू नकोस, दार उघडू नकोस. अरे, आणि तू असा कोणता अपराध केला होतास की तुला ही शिक्षा मिळाली म्हणे? त्याने सांगितलं की बघ, माझी वाईट नजर माझ्या मातेवरतीच पडली होती. कुठं? कैलास पर्वतावरती भगवान शंकराने माझ्यावरती कृपा केली होती. ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवेल तू जागीच भस्म व्हायचा, तो भस्मासूर. बघा, जागीच भस्म व्हायचा. आणि त्यावेळेस माझ्या मनामध्ये वाईट विकल्प आला, जर मी भगवान शंकराच्या मस्तकावर जर हात ठेवला तर भगवान शंकर भस्म होतील. आणि पार्वती कुणाची? बोला की पार्वती पुन्हा माझीच. एवढी वाईट नजर माझी त्या पार्वती आई साहेबावरती गेली होती. बघता बघता भगवान शंकर पुढे, मी पाठीमागे. आणि नंतर मात्र मोहिनी रूपाने भगवान विष्णूने माझा घात काढला म्हणे, मला भस्म केला. आणि मला भस्म केल्यामुळे आता मला त्याचं प्रायश्चित्त म्हणून एका पायावरती उभा आहे मी. एका पायावरती उभा राहून त्या दोन्ही आर्या आता ह्या माझ्या नजरेवरती आहेत, कारण माझी वाईट नजर होती. म्हणून कुणावर वाईट नजर ठेवू नका. बघा, दोन्ही आर्या ह्या आता माझ्या डोळ्यामध्ये घुसतायत. बघ, दार हलू नकोस. रावणाने एवढं ऐकलं आणि एवढं ऐकल्याच्या नंतर म्हणे, तुझी सुटका केव्हा होणार आहे? काय? तुझी सुटका केव्हा होणार आहे? त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी त्या भस्मासुराने सांगितलं, बघ म्हणे तू कोण आहेस मला माहीत नाही, पण बघ आज आत्ता हे सध्या चालू आहे अजराजाचं राज्य. अजराजानंतर पुढे दशरथ जन्माला येणार आहे. दशरथ जन्माला आल्याच्या नंतर पुन्हा दशरथाच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला येणार आहेत. प्रभू रामचंद्राच्या नंतर प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनवासामध्ये असणार आहेत, असाच माझ्यासारखा मूर्खपणा एक दुराचारी असणारा रावण करणार आहे म्हणे. कोण सांगतंय? कुणाला सांगतंय? हा, दुराचारी दुष्ट असणारा रावण, त्याची नजर प्रभू रामचंद्राच्या सीतेवरती पडणार आहे. आणि मग ज्या वेळेस तो रावण मरणार आहे, लक्षात घ्या, तो रावण मरणार आहे. तो रावण मेल्याच्या नंतर तो या ठिकाणी येणार आहे आणि माझी सुटका बोला की माझी सुटका होणार आहे म्हणे. एवढं रावणाने ऐकलं. कुणी ऐकलं? रावणानं ऐकलं. रावणाने एवढं ऐकल्याच्या नंतर मला सांगा, एवढं ऐकूनही रावणाने करायचं ते चुकलं का? नाही चुकले. संचिती ते न चुकेची कल्पांती, कल्पाच्या अंती ही चुकत नाही मायबाप. त्या रावणाला चुकलं नाही. मला सांगा, रावणाला सगळं माहित होतं ना. रावण सगळा ज्ञाता आहे मायबाप, सामान्य नाही रावण. रावणाला सामान्य म्हणता तुम्ही, रावण सामान्य नाहीये. त्याच्यासारखा विद्वानही कोणी नाही, विद्वानही त्याच्यासारखं कोणी नाही. बघा, अरण्यामध्ये फिरत असताना त्यांची आणि नारदाची भेट झाली. नारदांना विचारलं म्हणे, माझ्यावरती कृपा करा आणि मला सांगा की माझ्या कुळासहित माझा उद्धार झाला पाहिजे. काय? माझ्या कुळासहित उद्धार झाला पाहिजे. भगवंताचं नामचिंतन करा म्हणून सांगितलं. नाही म्हणे हा, तुम्ही काय करा? नामस्मरण करा. कोण म्हटलं? आता आलं बघा रेंजवर. कोण म्हटलं? नारदजी म्हटले. काय करा? तुम्ही नामचिंतन करा. नामचिंतन सोडून बोला नारदा, दुसरं काही सांगा, पण तेवढं काही जमत नाही म्हणे मला. मग काय करा? देवाबरोबर वैर करा. देवाबरोबर जर वैर केलं तुम्ही तरीही तुम्हाला सद्गती मिळेल.
काय करा, देवाबरोबर वैर करा, हे जमतंय म्हटला. देवाला असं करा की देवाला राग आला पाहिजे. कशाने राग येईल? कुणाच्या जरी पत्नीची छेडखडली तर राग येते बरं का. सगळ्यात राग कुणाचा येतो? कुणाच्या पत्नीला जर कोणी बोलावं, बोलल्याबरोबर दुसऱ्या दिवशी त्याच्या दारामध्ये शिमगाच, हा शिमगाच. आणि आता मात्र काय करावं? राग येईल असं कर. काय कर? आता अरण्यामध्ये फिरतायत बघ सध्या, त्या सीतेचं अपहरण कर. बघा, सीतेचं अपहरण केलं. बरेच माणसं म्हणतात सीता इतकी दिवस तिकडे राहिली, असं केलं तसं केलं. पण त्या मूर्ख माणसांना हे माहीत नसतं की त्याच्या पाठीमागचा भाव काय. बघा, ते नाथबाबा त्या ठिकाणी भाव सांगतात, म्हणून भावार्थ रामायण म्हणतात. बघा, भाव प्रत्येक पदोपदी त्या ठिकाणी नाथबाबांनी प्रगट केलेले आहे. नाथबाबा म्हणतायत, पंचवटी सन्मुख जाता मीची पाविलो सायुज्यता, सकळ कुळ उद्धारणार्था सीता आणली चोरुणी. बघा, सगळ्या कुळाचा उद्धार करण्यासाठी सीता चोरली होती. बघा, आणखी बारकावा पहा रामायणातला. रामायणामध्ये त्या रावणाने सगळ्यांना पुढं घातलं, कुटुंबाला सगळ्यांना. इंद्रजित पाठवला, सगळे पाठवले, शेवटी तो राहिला. तो गेल्याच्या नंतर काय झालं? सगळ्या कुळाचा सकळ कुळ उद्धारणार्थ सीता आणली चोरुणी. बरं, सामान्य होता का रावण? रावणाला कर्म माहीत नव्हतं का? रावणाला कर्म माहीत असूनही रावण त्याच गतीला गेला की नाही? लक्षात घ्या. रावणाचा थोडासा एक छोटासा उदाहरण सांगतो की रावण कोणी सामान्य नव्हता. रावण कोण? सामान्य नव्हता. एक दिवस भगवान शंकराचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर पार्वती आईसाहेब ज्यावेळेस आता भगवान परमात्म्याजवळ गेले, सोबत गेल्या, सोबत गेल्याच्या नंतर ते राहणं म्हणजे स्मशानामध्ये. कुठं? भगवान शंकराचं राहणं कुठे आहे? स्मशानामध्ये. स्मशानामध्ये राहत असताना त्यावेळेस पार्वती आईसाहेबांनी सांगितलं, म्हणे स्वामी, माझ्यासाठी एखादा छोटासा महाल तरी असावा. हो, माझ्यासाठी महाल असावा. त्यावेळेस लागलीच विश्वकर्मा महाराजांना बोलवलं, प्रांचरण केलं आणि सुंदर असा महाल बनवा की या त्रिभुवनाची नजर त्या महालावरती पडली पाहिजे. सर्वांना आकर्षित मोहून टाकणारा असा महाल बनवा. ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी सुंदर अशी नगरी, त्या ठिकाणी सुवर्णाची नगरी बनवली. कोणी बनवली? विश्वकर्मा महाराजांनी. बरं, आता ज्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान शंकराचा महाल तयार झाला आहे, नारदांना बोलवलं. नारदांना सांगितलं, बघा म्हणे, असा या ठिकाणी या त्रिभुवनामध्ये ब्राह्मण नसला पाहिजे, असा विद्वान ब्राह्मणाला आणा. कारण की आता आपल्या घराची काय करायची? वास्तुशांती करायची. वास्तुशांती करण्यासाठी आलेला ब्राह्मण म्हणजे तो रावण आहे. कोण आहे? वास्तुशांतीसाठी कोण आला होता? रावण. त्रिभुवनामध्ये असा विद्वान प्रख्यात ब्राह्मण कोणी नव्हता. मग त्यावेळेस मात्र पूजा आटोपली. पूजा आटोपल्याच्या नंतर भगवान शंकराचं स्तवन करू लागला. जटाटवी गलज्ज्वल प्रभा पावित अस्त्रे गलैवलंबे लंबितां भुजंग तुंगमालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्भयं चकार चंड तांडवत्तनोतुन शिव 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 शिवतांडव स्तोत्र गायलं. शिवतांडव ज्यावेळेस गायलं का मायबाप, भगवान शंकर नाचायला लागले शिवतांडवावरती. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी शिवतांडव पूर्ण झालं, पूर्ण झाल्याच्या नंतर प्रसन्न झाले भगवान शंकर. म्हणले, रावणा, माग, तुला काय पाहिजे? रावण ज्यावेळेस त्या नगरीमध्ये आला होता, ती सगळी नगरी पाहितली, त्याच्या मनामध्ये पूर्णपणे बसली होती, अरे अशी नगरी जर मला असती तर. सुवर्णाची नगरी लंका ही अगोदर भगवान शंकराने बनवायला सांगितलेली होती. मनात बसली रावणाच्या. प्रसन्न आहे म्हटले कोण? भगवान शंकर. आणि भगवान शंकराने सांगितलं, देऊन टाकलं, म्हणे तुला काय पाहिजे असेल मी प्रसन्न आहे तुझ्यावरती. त्यांनी सांगितलं, म्हटला तुमची मला लंका फार आवडली, एवढी नगरी द्या म्हटला. आज तसं शक्य आहे का बरं? समजा एखाद्या ब्राह्मणाला वास्तुशांतीसाठी बोलवावं, 3 मजली इमारत बांधलेली आहे, इमारत बांधल्याबरोबर त्या ठिकाणी मग देवा आम्ही प्रसन्न आहे म्हणे, तुम्हाला काय हवं आहे? म्हणे काय नाही, एवढी इमारत लिहून द्या. होईल का असं? पण भगवान शंकराने केलं बरं का. बघा, केल्याच्या नंतर पार्वती आई साहेबांना राग आला. बघा, कुणाला राग आला? पार्वती आई साहेबांना. पार्वती आई साहेब म्हटले, रावणा, ज्या महालामध्ये मी राहणार होते तो महाल तू हिरावून घेतलास ना, आता झाला आपला वेळ, जास्त नाही वेळ घेणार तुमचा. बघा, ज्या महालामध्ये तू राहतोयस ना, जो महाल माझ्यासाठी बांधला होता तो महाल मी ठेवणार नाही. मग मात्र त्या ठिकाणी काय सांगितलं? त्यावेळेस पुढचा जन्म मारुतीरायाचा घेतला. कोणी? भगवान शंकराने. मारुतीरायाचा जन्म घेतल्याबरोबर त्यावेळेस विनंती केली पार्वतीने की मला हे तुमच्या ठिकाणी कुठंच तरी स्थान द्या.
मग आता काय करायचं नाही म्हणे, हा ब्रह्मचार्याचा अवतार आहे माझा, आता पूर्ण अवयवही माझे पुल्लिंगी स्त्रीलिंगी एकही अवयव नाही. नाही म्हणे, एक अवयव आहे स्त्रीलिंगी, कोणता? ती म्हणजे शेपटी. म्हणजे आता मला काय करा, शेपटीच्या स्वरूपाने तुम्ही विराजमान करा. मग त्यावेळेस मात्र ज्यावेळेस हनुमंतराय कुठे गेले होते, लंकेमध्ये गेले. लंकेमध्ये गेल्याच्या नंतर बघा, लंकेमध्ये गेल्याच्या नंतर त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी हनुमंतरायाला पकडलं आणि हनुमंतरायाला विचारलं होतं कोणी, रावणाने, तुझं मरण कशामध्ये आहे? त्यावेळेस सांगितलं की माझं मरण हे शेपटीमध्ये. चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तिथे विवेका, आसनेची कीजे. शंभू तेथे अंबिका, शंभू ज्या ठिकाणी तिथं अंबिका आहेच. म्हणजे जिथं मारुती आहेत ना, तिथं शेपटीच्या स्वरूपाने पार्वती आई साहेब आहेतच. ज्यावेळेस त्या ठिकाणी रावणाने त्या शेपटीला त्या ठिकाणी सगळ्यांचे कपडे गुंढाळायला सुरुवात केली, शेपटी लांबायला लागली. जशी शेपटी लांबायला लागली, कारण की सगळं ठाव घेत होत्या पार्वती आई साहेब. कोण? शेपटी म्हणजे कोण आहे? पार्वती आई साहेब. आणि लंका कोणी जाळली? कोणी जाळली? मला सांगा, त्या पार्वती आई साहेबांनी ठरवूनच ठेवलं होतं, लंका तुला पचू देणार नाही. कोणी सांगितलं होतं? सगळं कर्म हे विधिलिखित असतं मायबाप. बघा तुम्ही, आणखी हे कर्म कुणाला चुकत नाही. कर्म ज्याचे त्याला जे भगवंतानं दिलेलं आहे ना, ते आपल्याला भोगल्याशिवाय पर्याय नाही आहे. रावणाला सगळं माहीत असूनही कर्म तेच भोगावं लागलं. करता करविता तो भगवान परमात्मा आहे. गीता देवविता नेता नेवविता, इथे त्याची सत्ता काय आहे? किंवा निमित्ताचा धनिक केला असे प्राणी. आता काय, फक्त माणूस हा जन्माला येतोय हे निमित्त आहे. करता करविता तोच आहे. आपल्याला फक्त देवाने या ठिकाणी राखणी करण्यासाठी पाठवले. कशाची? संसाराची. या ठिकाणी जन्माला आलोय, लहानाचं मोठं व्हायचं आहे, लग्न करायचं, सगळा परिवार वाढवायचा आणि एक दिवस आपल्याला निघून आपण चाखर आहेत देवाचे. मग हे आपण चाखर म्हणून जर आपण ध्यानामध्ये घेतलं तर नक्कीच आपण भगवान परमात्म्याच्या भक्तीला लागू शकतो. म्हणून सर्वांना एकच विनंती आहे, हाताने टाळी, मुखाने नामचिंतन करा. झालाय आपला वेळ. विठोबार कुमाय. निमित्ताचा धनिक केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ केला. भगवान परमात्म्याने आपल्याला पाठवलं ना महाराज. 2 पद्धतीची भक्ती सांगितली बघा, ती प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये उतरावी. जाता जाता एवढंच सांगेल तुम्हाला, 2 पद्धतीची भक्ती आपल्या अंतकरणामध्ये उतरावी. जर ही 2 पद्धतीची भक्ती जर आपल्या अंतकरणामध्ये उतरली ना, कोणती भक्ती आहे ती? श्रीमद भागवतामध्ये सांगितले, सवय पुंसा परो धर्मो यथो भक्तिरधोक्षिजे अहेतुक्य प्रतिहता ये आत्मा सुप्रसिद्धती. काय सांगितली? अहेतुकी आणि प्रतिहता. अहेतुकी नाम आपल्या भक्तीमध्ये कुठलाही हेतू नसला पाहिजे, परंतु आपल्या भक्तीमध्ये पदोपदी हेतू असतो. एका व्यक्तीने मंदिरामध्ये फॅन दिला. काय केला? मंदिरामध्ये फॅन दिला आणि तो नेमका एकादशी दिवशीच मंदिरामध्ये गेला. कुठं? एकादशी दिवशी मंदिरामध्ये गेला. सगळे भजनी मंदिरामध्ये बसलेले होते, सगळ्याला गरमी होऊ लागली. आता सगळे घामाने ओले चिंब झाले, तरी त्याने फॅन लावला नाही. अरे म्हणे फॅन लाव ना बाबा. नाही म्हणे लावू देणार नाही. का लावू देणार नाही? अरे म्हणे वरी माझं नाव टाकलंय, कसं फॅन फिरताना दिसणार नाही. माणसाची एवढी अपेक्षा असते की फॅन फिरताना आपलं नाव दिसलं पाहिजे. लक्षात घ्या, मला एकच सांगायचं, एवढंच नाही, एखाद्या वेळेस आपण एखाद्या वेळेस पंगत देत असताना त्यावेळेस अरे माझी पंगत काल पुकारली नाही त्याने, म्हणजे माणसाची एवढी अपेक्षा असते की माझी पंगत पुकारलावी. नावासाठी परमार्थ करू नका. आपली ही परमार्थाची साखळी अशी असली पाहिजे, ज्यावेळेस आपण पुण्यकर्म करतो ते आपण जसं मातीमध्ये बीज टाकतो, झाकून टाकतो, अगदी त्या पद्धतीने आपलं पुण्याची रेष असली पाहिजे. आणि पाप मात्र आपलं उघड केलं पाहिजे. आपलं असं होतं, काशी केलेले सांगता माणूस पण मांजर मारलेले सांगत नाही, अगदी अशी अवस्था आहे आपली. म्हणून कधीही आपण पाप केलेलं उघडपणे सांगितलं पाहिजे, माझ्याकडून हे मोठं पाप घडलं बरं का, त्याचं प्रायश्चित्त होत असतं. म्हणून त्या ठिकाणी आपण केलेलं पाप मात्र उघडपणे सांगा आणि केलेला परमार्थ मात्र झाकून ठेवा. तो त्या ठिकाणी उघड केला जात नाही, करू नये. मग अशी सांगितलेला एक दृष्टांत, त्याचा भावार्थ सांगतो, सिद्धांत सांगतो आणि सेवा समाप्त करतो. बघा, मग असे दृष्टांत सांगितलं तुम्हाला. जन्मेजय राजाची कथा. हा घोडा कोणता होता? मनरूपी घोडा आहे. लक्षात घ्या, मनरूपी घोडा आहे. त्या मनरूपी घोड्यावरती बसू नको सांगितलं होतं. मनरूपी घोड्यावरती बसला. मनरूपी घोड्यावरती बसल्याच्या नंतर झालं काय? मनाच्या वेगाने तो धावला. त्यावेळेस कुणाचं ऐकत नाही माणूस. तरुणाईच्या वयामध्ये कुणाचं ऐकत नाही. जिथं जाऊ नको तिथं गेला. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे पाहायचं नाही ते पाहितलं.
काय झालं? दिव्य स्वरूपाची त्या ठिकाणी काय दिसली? सुवर्णाची पेटी दिसली. सुवर्णाची पेटी ही नवद्वाराची आहे. नवद्वाराची नाम या देह सांगितला नवद्वाराचा. बरं ती पेटी उघडू नको म्हणून सांगितलं होतं. ती पेटी उघडली कोणी? या जन्मेजयाने. पेटी उघडल्याबरोबर त्यातून जी कुमारिका बाहेर पडली ती म्हणजे बुद्धी आहे. कोण? बोला की. तिचा संग केला आणि बुद्धीचा संग ज्या वेळेस झाला का मायबाप त्यावेळेस मात्र ज्ञानोबा सांगतात अनंत बुद्धीची तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू जाता संगत व तो होय बाधक. म्हणून त्या ठिकाणी संग केला. संग केल्याबरोबर तिच्या म्हणण्याप्रमाणे तो नाचू लागला आणि ज्यावेळेस त्याला अधोगती प्राप्त झाली. अधोगती प्राप्त झाल्याच्यानंतर यमसदनाला जाण्याची वेळ आली ना मायबाप तो जीव अगदी याच अवस्थेमध्ये आपल्या या भौतिक जगतामध्ये जन्माला आल्याच्यानंतर वावरत असतो बरं का. माझं माझं म्हणतो ना अगदी याच पद्धतीने वावरत असतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही क्रांती आपल्या जीवनातली ही उद्भवलेली आहे. ही भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची जी अनंत कालापासून लागलेली तहान आहे ही तहान एकदाची का संतांच्या कृपेने शांत झाली. भगवान परमात्म्याच्या चिंतनाने शांत झाली तर हीच शांती आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुभवण्यासाठी यावी हीच या ठिकाणी ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.